आज आपण जाणून घेणार आहोत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची 5 उपाय म्हणजे 5 व्रत। पहिलं तर आहे की रोज नाही जमलं तरी शनिवारी तरी आठवड्यातून एकदा घरातील जाळे जळमटे काढावेत आणि शनिवारी रात्रभर दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावून तो रात्रभर तेवत ठेवावा। दुसरा उपाय, महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला घरात सत्यनारायण घरच्या घरी आपले सत्यनारायणची पूजा करावी। आपली वर्षातून एकदा तिसरा उपाय, वर्षातून आपली एकदा येणारी कोजागिरी पौर्णिमा जी असते तिची विधिवत पूजा आपल्याला माहीत असते किंवा कुठे ना कुठेतरी माहिती येत असते, कोजागिरी पौर्णिमेची पूजा करावी। त्याच्यानंतर चौथा उपाय म्हणजे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा पूर्णपणे केंद्रातर्फे जे किट वगैरे येतं त्याच्यानुसार तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूर्ण सेवा करावी लक्ष्मीपूजन दिवशी। पाचवा उपाय, आपल्या घरी जो पैसा येतो म्हणजे तुमचा पगार असू दे किंवा कोणत्याही म्हणजे तुम्ही कोणतंही काम करता महिन्याभराचं, जी लक्ष्मी घरात येते तुमची, त्या लक्ष्मीचा काही भाग तुम्ही न मोजता अन्नदान करावा। गुरुपीठला गाणगापूरला, अक्कलकोटला, कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी अन्नदान होत असतं देवस्थानच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान करू शकता। बघा, म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचे 5 उपाय काय होते। प्रत्येक शनिवारी घरातील जाळे जळमटे काढून बाहेर रात्रभर घराच्या बाहेर दिवा तेवत ठेवावा। प्रत्येक पौर्णिमेला महिन्याच्या घरच्या घरी सत्यनारायण करायचा, कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची, दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आणि घरातील जो पैसा येतो, घरात आपल्या लक्ष्मी येते तिचा काही भाग तुम्ही महिन्याला साठवून तो न मोजता एखाद्या अन्नदानाच्या ठिकाणी द्यायचा। देवस्थानाच्या ठिकाणी तुम्ही अन्नदान करू शकता त्या पैशातून। चला तर, ही छोटीशी माहिती होती, तुम्हाला सांगावी म्हटलं। श्री स्वामी समर्थ। ही हुताशनी पौर्णिमा, होळीच्या पौर्णिमेची पूजा आहे माझी मांडलेली छोटीशी।